या सर्जरीनंतर पेशंटला कधी आणि किती फंक्शन येतं? सो बऱ्याच वेळा पेशंटचा एक नासमंजसपणा असतो किंवा डॉक्टरकडनं पेशंटला कम्युनिकेशन जर पूर्ण क्लिअर झालं नाही, तर बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटतं, की एखादी नस जर आपण जोडली, तर तिचं काम उद्यापासून किंवा आठवड्याभरात चालू होईल. पण मला इथे तुम्हाला एक गोष्ट सगळ्या या माध्यमातनं आपल्या सगळ्या सामान्य जनतेला क्लिअर करायचं आहे, की आपल्याला देवाने 3 वेगवेगळ्या प्रकारच्या नसा दिलेल्या आहेत. एक जे आपण म्हणतो हिरव्या रक्तवाहिन्या, हं, हं. याला पण आपण नसच म्हणतो. ह्या रक्तवाहिन्या जर आपण जोडल्या, हं. तर रक्त प्रवाह लगेच चालू होतो आणि रिझल्ट लगेच होतो. ओके. हा जो प्रॉब्लेम आपण आज चर्चेत आपण आणलाय, की ब्रेकियल प्लेक्सस इंजुरी, ह्या रक्तवाहिन्या नाहीत. ओके. याला आपण नस म्हणतो, पण याला मेडिकल शब्द आहे नर्व्ह. हं, हं. नर्व्ह हे हॉलो स्ट्रक्चर नाहीये, ते पोकळ स्ट्रक्चर नाहीये. नर्व्ह जोडल्यानंतर ते आपल्याला 1 मिलीमीटर पर डे त्याची रिकव्हरी असते. अच्छा. म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं झालं, तर ब्रेकियल प्लेक्सस इंजुरी नंतर जर एखाद्या पेशंटला कोनीमध्ये मूव्हमेंट नसेल, तर या पेशंटचं ऑपरेशन मी इकडे करणार आहे. इकडचं डिस्टन्स हे 30 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे. हं, हं. मी तुम्हाला जसं सांगितलं, की नर्व्ह रिकव्हरी 1 मिलीमीटर पर डे होते. हं, हं. त्यामुळे हे डिस्टन्स कव्हर करायला पेशंटला 300 दिवस लागतात. म्हणजे आज जर ऑपरेशन केलं, तर साधारणतः 6व्या-7व्या महिन्यामध्ये पेशंटला सेन्सेशन्स यायला सुरुवात होते. बरं. 1 ते सव्वा वर्षामध्ये 50 ते 75% फंक्शन पेशंटला येतं. 100% फंक्शन आमच्या काही रुग्णांमध्ये आलेलं आहे. पण तो रुग्ण, तो किती वेळात आपल्याकडे आला, त्याचं वय किती आहे, त्याला अजून दुसरे काही मेडिकल प्रॉब्लेम्स लाइक हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज असे काही आहेत का? फॅक्टर्स बाकीचे. याच्यावरून त्याचा रिझल्ट एक्स्पेक्टेड असतो. सो कितपत सुधारणा होते? मी असं सांगेन, जर आपण याचा इलाज केलाच नाही, तर सुधारणा होणारच नाही. बरं. पण जर आपण त्याचा इलाज केला, तर साधारणतः 50 ते 75% फंक्शन अपेक्षित असतं. ऑपरेशन केल्यानंतर 1 ते सव्वा वर्षामध्ये.